नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉगची सुरुवात करत आहोत. आज आम्ही काजामध्ये आहोत. काजामधले काही काल स्पॉट फिरलो. हायेस्ट विलेज, लास्ट हायेस्ट पोस्ट ऑफिस. तर आज फिरणार आहोत चिचम ब्रिज, चंद्रताल लेक, की मॉनेस्ट्री, अजून काही आहेत बरेच आहे. तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवेन कुठे कुठे जातो ते आम्ही. तत्पूर्वी आता जातो ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर पुढची जर्नी काय असेल आमची ते तुम्हाला सांगतो. आता आलो आहोत ब्रेकफास्ट करायला. सर्वांचे ब्रेकफास्ट झालेले आहेत. मी थोडा लेट झालो ब्रेकफास्टसाठी. हा आमचा मीत घरातून कॉफी घेऊन आलाय, होममेड कॉफी बनवायला. हे सगळे लेट झालेले आहे. ते आता आले लेट नाश्ता करायला. यांच्यामुळे आम्हाला खूप लेट झालेला आहे. हा रितेश आणि प्रमोद यांच्यामुळे खूप लेट झाला आहे आम्हाला. आता आम्ही काजामधून निघलेलो आहोत. आता आम्ही 3-4 पॉईंट एक्सप्लोर करणार आहोत. चंद्रताल लेक, की मॉनेस्ट्री आहे आणि चिचम ब्रिज जो खूप फेमस आहे, ते आम्ही आता एक्सप्लोर करणार आहोत आणि तुम्हालाही दाखवेन काय काय असतं तिथं. आता आम्ही निघालो आहोत आमचा पुढचा प्रवास करण्यासाठी. आणि कुठेही निघण्याआधी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, एकविरा माते की जय, साई बाबा की जय. स्पिटी व्हॅलीमध्ये आज आमचा शेवटचा दिवस आणि आता आम्ही स्पिटी व्हॅलीमधून निघत आहोत. तत्पूर्वी आम्ही ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेलो आहोत, हा वर्ल्डचा हायेस्ट पेट्रोल पंप आहे. आणि तुम्ही बघू शकता ही आहे आमची गाडी आणि हा आहे वर्ल्डचा हायेस्ट पेट्रोल पंप. बघू शकता तुम्ही, शेवटचा पेट्रोल पंप आहे स्पिटी व्हॅलीमधला. भाई इसके बाद पेट्रोल पंप कभी मिलेगा आपको मनाली में मिलेगा सर. इसके बाद 180 किलोमीटर यहाँ से. 180, लेकिन और ऑफ रोड रहेगा. ऑफ रोड है सर पूरा. ओके. आता यानंतर आपण जो मनालीला प्रवास करणार आहोत 180 किलोमीटर आहे, पण तो संपूर्ण ऑफ रोड आहे. त्यामुळे यानंतर आपल्याला पेट्रोल भेटेल याची गॅरंटी नाही. पेट्रोल डायरेक्ट मनालीमध्ये भेटेल. तत्पूर्वी आम्ही इथं पेट्रोल फुल करण्यासाठी आलो आहोत. हे आहे डोंगरावर काढलेली पेंटिंग काढली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पेंटिंग काढलेली आहे. एवढ्या मोठ्या डोंगरावर पेंटिंग काढणं म्हणजे एकदम आश्चर्याची बाब आहे. आता आम्ही चाललो आहोत की मॉनेस्ट्री एक्सप्लोर करायला. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता प्रमोद आणि विकी. ही चढण आहे खूप आणि हाय ॲटिट्यूड असल्यामुळे दमसुद्धा लागत आहे. तरीसुद्धा इथे एवढ्या लांब आलो एक्सप्लोर करायला, तर एक्सप्लोर करणं जरुरीसुद्धा आहे. आमच्यातील काही जण नाही आल्यावर बघू, जेवढं आम्हाला जमेल तेवढं आम्ही एक्सप्लोर करू आणि तुम्हाला सांगू. नमस्कार मित्रांनो, ही माझ्या मागे जी बघत आहात ही कीव मॉनेस्ट्री आहे. या मॉनेस्ट्रीबद्दल मी इकडच्या लोकांकडनं थोडा समजून घेतलं आणि ते तुम्हाला सांगतो आहे. ही मॉनेस्ट्री इसवी सन 13व्या शतकापासून बनलेली आहे. आणि या मॉनेस्ट्रीबद्दल सांगायचं झालं तर 19व्या शतकापर्यंत अनेक राजांनी याच्यावर आक्रमण केलं, परंतु कोणीही या मॉनेस्ट्री हलवू शकलं नाही. तेव्हापासून इसवी सन 13व्या शतकापासून ही मॉनेस्ट्री अशीच आहे. अजूनपर्यंत तिला काहीही झालेलं नाही. आतमध्ये आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि दर्शन घेतल्यानंतर प्रसाद म्हणून आपल्याला इथे चहा ऑफर करतात ते. ही आहे ती की मॉनेस्ट्री आणि हा वर जो आहे तो त्यांच्या राजाचा मठ आहे. बघू शकता तुम्ही, हा मठ आहे. वरती मेडिटेशन रूम आहेत. मेडिटेशन रूम एवढे छान आहेत की तिकडे सुई जरी पडली तरी आवाज येईल, एवढे शांत मेडिटेशन रूम आहेत तिथं. 1 2 3 ते पावलावर काहीतरी नवीन बघायला भेटतं आपल्याला. बघू शकता वरून झालेली आहे नदी आणि कट झालेले डोंगर. हा आहे फेमस चिचम ब्रिज. याचा व्हिडिओ घेण्यासाठी खास मी वर आलो डोंगरावरून त्याचा व्हिडिओ घेत आहे. हा आहे तो चिचम ब्रिज. बघू शकता माझ्या समोरचा. हा आहे तो चिचम ब्रिज. एवढ्या मोठ्या डोंगराला जोडणारा हा ब्रिज. एक खाली एक पिलरसुद्धा नाही याला. एवढ्या चांगल्या प्रकारे बनवलेला हा ब्रिज आहे. बघू शकता तुम्ही या ब्रिजची कंडिशन. फक्त केबलच्या सपोर्टवर हा ब्रिज उभा आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्या समोरून येत आहेत एक विदेशी पर्यटक सायकलिंग करत. तुम्ही बघू शकता विदेशी पर्यटक आहेत ते. हाय, वेअर यू फ्रॉम? इटली.
Italy. Hi, welcome to India. Yeah, good. Where are you going now? Very good. From Simla. Okay, Shimla. Go from, I don't know, from Manali or from past Barasara. Oh, Uh, welcome to India. India, very good India. Very, very How good. your experience in India? The experience fantastic. Fantastic. For mountain, for people, for food, no problem. Okay. Very good. Bye. Thank you. 3 kilometers for. Yeah. 3 kilometers. 3 kilometers. Okay. Go. Happy journey. Bye. Thank you. Happy journey. Go safe. ही आमची इनोवा इथं ऑफ रोडिंगमध्ये घेताना फसलेली आहे आणि तिला ऑफ रोडिंगवरून काढताना ड्रायव्हर रितेश पुरेपूर त्याचे 100% देताना गाडीचे ओनर मीत फुल टेन्शनमध्ये गाडीचा माझा टायर बिर सगळ्या फुगड केल्या हा आहे स्पिटीवरून मनालीला जाण्याचा रस्ता संपूर्ण ऑफ रोड आहे गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता गाडीची कंडिशन बघा संपूर्ण ऑफ रोड आहे हे बघा एवढा माती जमा झाले गाडीवर एक भिंत आजच्या दिवसातला पहिला बर्फ दिसलेला आहे बर्फाचा डोंगर जवळून एकदम आजच्या दिवसातला पहिला बर्फ दिसलेला आहे बर्फाचा डोंगर जवळून एकदम लेककडे जात असताना हे मेंढे आणि बकऱ्यांनी आम्हाला रस्त्यामध्ये अडवून ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण रस्ता पॅक केलेला आहे त्यांनी जायला रस्ताच नाही आहे आमची वॉटर क्रॉसिंगमध्ये फसलेली आमची गाडी निघताना आता आम्ही पोहोचलेलो आहोत चंद्रताल लेकजवळ आता चंद्रताल लेक इथून ट्रॅकिंग 10 मिनटं आहे पुढे तुम्हाला दाखवतो कशी लेक आहे ती खूप खराब रस्ता होता खराब रस्त्याच्या कारणाने आम्हाला इथं पोचायला सुद्धा लेट झालं आणि पुढे काय होतं कशी लेक आहे ते तुम्हाला दाखवतो इथे थंडी एवढी आहे की आम्हाला पूर्ण कानटोपी स्वेटरपासून सर्व वेअर करावं लागलं जास्त टेम्परेचर 2 डिग्री टेम्परेचर आहे इथं आणि हाय एल्टिट्यूड असल्यामुळे श्वासोश्वासाला सुद्धा त्रास होतोय आणि ट्रॅकिंग करत आम्हाला पुढे जायचं आहे चंद्रताल लेकमध्ये ॲडव्हेंचर करताना एक छोटा मुलगा पाहू शकता तुम्ही कसं ॲडव्हेंचर करतोय तो क्लास आहे एकदम ही आहे चंद्रताल लेक आणि या लेकचा कलर तुम्ही पाहू शकता एकदम ब्ल्यू वॉटर आहे तुम्ही पाहू शकता कलर एकदम ब्ल्यू या सर्वत्र चारी बाजूला असलेले डोंगर आणि त्याच्यामध्ये असलेले चंद्रताल लेक एकदम मन प्रसन्न करून टाकते चंद्रताल लेकजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत चंद्रताल लेकवर जवळ पोहोचण्यासाठी जवळजवळ 20 मिनिटाची ट्रॅकिंग करावी लागते आणि ती ट्रॅकिंग करत आम्ही त्या लेकपर्यंत पोहोचलेलो आहोत या लेकमध्ये कोणालाही पोहून देत नाही कारण की इथं ती किती खोल आहे ते माहीत नाही आणि इथे खूप असे ॲक्सिडेंट झालेले आहेत की जो पोहणारा आहे तो बाहेर आलेला नाही आहे त्यामुळे इथे कोणालाही पोहून देत नाही आहे थांबलो आहोत नाश्ता करायला चाची धाबा हा एक फेमस डबा आहे बघू शकतात म्हणजे सगळे बायकर्स वगैरे जे येतात रायडर्स ते सर्व इथं थांबतात आणि प्रत्येकाने आपापला सिम्बॉल इथं लावलेला आहे पाहू शकता तुम्ही चाची डाबाचे ओनर चाचांसोबत आणि चाचा हे इथं लास्ट डाबा आहे इथं ते सगळ्यांना जेवण देतात आणि सगळे इन्स्ट्रक्शन आपल्याला सांगतात की काय करावं पुढं और चाचा कैसे अच्छे हो बहुत अच्छा है आपको सिर्फ वीडियो पे देख के हम लोग आज आपको रियल में देख के बहुत अच्छा लग रहा है चलो मिलते हैं वापस कभी आएंगे तो आपके पास वापस जरूर बेटा जरूर थँक्यू आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30 आणि आम्ही मनालीसाठी ट्रॅव्हल करत आहोत फुल ॲडव्हेंचरस रोड आहे एकदम ऑफ रोडिंग पूर्णच्या पूर्ण ऑफ रोडिंग तुम्ही बघू शकता जिथं तुमची नजर जाईल तिथपर्यंत ऑफ रोडिंग आहे पूर्ण ऑफ रोड आहे तो आणि त्या ऑफ रोडवर एक ॲडव्हेंचरस म्हणून आम्ही सगळे निघालो आहोत तुम्ही बघू शकताय
आता किती खतरनाक रोड आहे हा फ्रॉम काजा टू मनाली. लय खतरनाक रोड आहे. आमची ऑफ रोडिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता. आता वाजलेत रात्रीचे 12. आम्ही दुपारीही जेवलो नाही आणि रात्रीही जेवलो नाही. दुपारी पण आम्ही एक स्नॅक्स खाऊनच दिवस काढलेला आहे आणि आता रात्रीही आता हेच ऑफ रोडिंग असल्या कारणाने समोर पूर्ण अंधार, काही दिसत नाही आहे. आणि त्या रोडमधून जाताना आम्हाला एक छोटासा ढाबा भेटला जिथं आम्हाला एक स्नॅक्स भेटले. तर त्या स्नॅक्सवर आता दिवस पूर्ण करतो आम्ही. तुम्ही इथं बघू शकता, इथं आता जस्ट थोड्या वेळा अगोदर लँडस्लाईड झालेली आहे आणि पोकलन लागलेलं आहे लँडस्लाईड क्लिअर करण्यासाठी. बघा फायनली आता पोचलो आहोत मनालीला. माझ्या लाईफमधला सर्वात ॲडव्हेंचरस दिवस जो असेल तो आजचा दिवस असेल. एवढे ॲडव्हेंचर केले आजच्या दिवसामध्ये. थोडे थोडे शॉर्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, परंतु रस्ता खूप म्हणजे खूपच खराब होता. 45 किलोमीटर्स कापायला आम्हाला 6 तास लागले. त्यावर तुम्ही समजू शकता रस्ता किती खराब असेल आणि किती ॲडव्हेंचर असेल त्याच्यामध्ये. मी संध्याकाळी 6:30 वाजता चंद्रताल लेकवरनं मनालीचा प्रवास चालू केला होता. 6:30 वाजल्यापासून आता वाजले रात्रीचे 1:30, म्हणजे 110 किलोमीटर कापायला आम्हाला लागले जवळजवळ 7 तास. 7 तास ट्रॅव्हलिंग केली आणि त्यातून जे 45 किलोमीटर जे होते, जे आम्ही मधला जो रोड होता तो रोड कापण्यासाठी आम्हाला 5.5 ते 6 तास लागले. आणि जर कोणी रात्री प्रवास करत असेल तर प्लीज रात्री कोणीही त्या रस्त्याने प्रवास करू नये. स्पिती टू मनाली जो रोड आहे त्या रोडने कोणीही प्रवास करू नये. आम्ही प्रॉपर इक्विपमेंट आणि वॉकी टॉकी वगैरे सर्व होता. त्या मानाने आम्ही प्रवास केला आणि तो सक्सेसफुली आम्ही क्रॉस केला. खूप सारे वॉटर क्रॉसिंग वगैरे होते. मी संध्याकाळी 6:30 वाजता चंद्रताल लेकवरनं मनालीचा प्रवास चालू केला होता. 6:30 वाजल्यापासून आता वाजले रात्रीचे 1:30, म्हणजे 110 किलोमीटर कापायला आम्हाला लागले जवळजवळ 7 तास. 7 तास ट्रॅव्हलिंग केली आणि त्यातून जे 45 किलोमीटर जे होते, जे आम्ही मधला जो रोड होता तो रोड कापण्यासाठी आम्हाला 5.5 ते 6 तास लागले. आणि जर कोणी रात्री प्रवास करत असेल तर प्लीज रात्री कोणीही त्या रस्त्याने प्रवास करू नये. स्पिती टू मनाली जो रोड आहे त्या रोडने कोणीही प्रवास करू नये. आम्ही प्रॉपर इक्विपमेंट आणि वॉकी टॉकी वगैरे सर्व होता. त्या मानाने आम्ही प्रवास केला आणि तो सक्सेसफुली आम्ही क्रॉस केला. खूप सारे वॉटर क्रॉसिंग वगैरे होते. आणि ब्लॉगच्या एंड आता इथेच करतो. आता हॉटेलला जाऊन कोणाची कॅपॅसिटी नाही बोलायची. तर मित्रांनो, चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा. तत्पूर्वी या ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.